माझ्या बाळा, विनाकारण का व्याकुळ होतोयस? तू मला शोधत आहेस आणि मी तर तुझ्या कणाकणात वसलो आहे. तुझे डोळे निराशेच्या पडद्याने झाकलेले आहेत, म्हणून तुला मी दिसत नाहीये. हा संदेश आज तुझ्यापर्यंत पोहोचला आहे, याचा अर्थ तुझ्या दुःखाचे दिवस आता संपले आहेत. तुला वाटतंय ना की आता सगळे मार्ग संपलेत? आता पुढे कसं जायचं? अरे वेड्या, जेव्हा जमिनीवरचे रस्ते बंद होतात तेव्हाच आभाळात भरारी घेण्याची वेळ आलेली असते. रस्ते त्यांच्यासाठी असतात जे जमिनीवर चालतात. तुला तर आता यशाच्या शिखरावरून उडायचं आहे. ज्यांनी तुझ्या परिस्थितीचा फायदा घेतला, ज्यांनी तुझ्या प्रामाणिक कष्टांची चेष्टा केली, त्यांना चोख उत्तर देण्याची वेळ आता मी जवळ आणली आहे. तू फक्त संयम ठेव आणि माझा हा चमत्कार अनुभव. ज्या संकटांनी तुला आजवर रोखलं, त्याच संकटांच्या दगडांनी मी तुझ्या भविष्याचा भक्कम पाया रचतोय. हे 4 शब्द आज तुझ्या काळजात कोरून ठेव. 1. अतूट. आता तुझा आत्मविश्वास इतका मजबूत असेल की जगातील कोणतीही शक्ती त्याला तोडू शकणार नाही. 2. अनंत. तुझ्या आयुष्यात आनंदाचा आणि समाधानाचा असा प्रवाह सुरू होईल ज्याला कधीच खंड पडणार नाही. 3. यश. तुझा संघर्षाचा काळ सरला आहे, आता फक्त विजयाचा काळ सुरू झाला आहे. 4. वैभव. तुझं यश बघून जग थक्क होईल आणि तुला कमी लेखणारे मान खाली घालून निघून जातील. तू स्वतःला हरलेलं समजत असला तरी मी मात्र तुझ्यासाठी शून्यातून एक नवं विश्व उभं करण्याची तयारी पूर्ण केली आहे. तुझ्या नशिबाची दोरी आता माझ्या हातात आहे. जगाची पर्वा करू नकोस, कारण ज्याच्या पाठीशी साक्षात अक्कलकोटचा राजा उभा आहे त्याचं वाकडं करण्याची ताकद काळामध्येही नाही. उठ, तू नैराश्याचा विचार झटकून टाक आणि एका नव्या जिद्दीने उभा राहा. तुझ्या नसांमधल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आता माझी शक्ती आहे. संकटांना घाबरू नकोस, डगमगू नकोस. तुझं नशीब बदललंय, तुझं जग बदलतंय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.